कार्यक्रम छान झाला ना? डेकोरेशन मस्त केलं होतं वहिनीने. निलिमा आहेच गुणाची. आणि आता आपला नवरा आपल्या पायावर उभा राहतोय म्हटल्यावर उमेद येणारच ना बायकोला. मला ना आज त्या खूप कॉन्फिडेंट वाटल्या. मी तर पहिल्यांदाच त्यांना पाहिलं असं हसताना बोलताना. येस स्वानंदी, युअर राईट. आज निलिमा वहिनी किती खुश होत्या ना. आई, तुला काय झालंय? चेहरा उतरलाय तुझा. बरं वाटत नाहीये का? नाही रे, ठीक आहे की. पण निलिमाने असं नर्सरीत जाऊन काम करणं नाही आवडलेलं मला. काय? आपल्या घरातल्या बायका घराच्या बाहेर जाऊन काम नाही करत. आई, पण आता काळ बदललाय. हो, पण निलिमा अशी रोज जर घराबाहेर जायला लागली तर घराकडे दुर्लक्ष होईल तिचं. आणि घरातली कामं कोण करणार? मी आहे ना ग, मी करीन ना. जानकी वहिनींवर घरची सगळी कामं पडणं बरोबर नाही दिसणार. नाही, ललिता म्हणते त्यात पॉइंट या. निलिमा जर रोज नर्सरीत जायला लागली तर ते बरं नाही दिसणार. आणि मला न विचारता निर्णय घेतलाय कुणी? निलिमाचं डोकं आहे का हे? वहिनीला मी सांगितलं. दादाचा कॉन्फिडन्स कमी झाला. मला वाटलं वहिनी सोबत असेल तर त्याला बरं वाटेल. अरे पण बाहेरचे लोक काय म्हणतील? जहागीरदारांच्या सुना अशा घराबाहेर पडत नाहीत बाळा. बाबा, लोकांकडे आपण नाही लक्ष द्यायचं. लोक दोन्ही बाजूंनी बोलतात. आता स्वानंदी पण नोकरी करणारच आहे ना.